स्वामी समर्थ, श्रद्धा, संयम आणि पूर्ण शरणागतीची प्रेरणादायी कथा. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात असा एक क्षण येतो जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो. हातात काहीच उरत नाही, मन गोंधळलेलं असतं आणि डोळ्यांसमोर अंधार दाटलेला असतो. अशा वेळी जर कोणी आपल्याला विचारलं की तुला कोणाचा आधार आहे, तर उत्तर यायला वेळ लागतो. पण ज्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थांचं नाव मनापासून घेतलं गेलं आहे, त्यांचं उत्तर एकच असतं: स्वामी आहेत. आज आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत, जी आपल्याला शिकवते श्रद्धा म्हणजे काय, संयम म्हणजे काय आणि पूर्ण शरणागती म्हणजे काय. एक साधा पण संकटांनी भरलेलं जीवनप्रवास. अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर एक छोटंसं गाव होतं. त्या गावात राहायचा विठ्ठल नावाचा एक तरुण. विठ्ठल फार श्रीमंत नव्हता, पण मनाने खूप स्वच्छ होता. आई-वडील गेले होते. लहानपणीच त्याच्यावर संसाराची जबाबदारी आली. शेत थोडं होतं, पण पावसाने पाठ फिरवली होती. कर्ज वाढत चाललं होतं आणि गावातले सावकार रोज दारात उभे राहत होते. एक दिवस तर असा आला की घरात अन्नाचा कणही उरला नव्हता. त्या रात्री विठ्ठल घराच्या ओसरीत बसून रडत होता. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, मी काय चूक केली? इतकं कष्ट करूनही मला का दुःखच मिळतं? तेवढ्यात त्याच्या आजीची आठवण झाली. ती नेहमी म्हणायची, बाळा, संकटात स्वामींना हाका मार, ते कधीच दुर्लक्ष करत नाहीत. स्वामींच्या नावाचा पहिला धावा. त्या रात्री डोळ्यात अश्रू, हृदयात भीती आणि हात जोडून विठ्ठल म्हणाला, स्वामी समर्थ, मला काही नको, फक्त एवढी शक्ती दे की मी हार मानू नये. तो शब्द नव्हते, तो आक्रोश होता. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल अक्कलकोटच्या दिशेने निघाला. मनात एकच विचार: स्वामींना प्रत्यक्ष पाहायचं. अक्कलकोटात स्वामींचं दर्शन. अक्कलकोटात पोहोचल्यावर स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे वटवृक्षाखाली बसले होते. तेजस्वी डोळे, भस्मलेपित अंग आणि विलक्षण